नमस्कार. आज मी बनवत आहे डाळ वांग रेसिपी. याकरता कुकरमध्ये मी 2 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. हिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. 2 मी छोटे वांगे कट करून ठेवलेले आहेत. ते पाण्यामध्ये ठेवले होते कारण ते काळे पडतात, ते यामध्ये मी घालत आहे. आणि 2 वांगी मी बाजूला ठेवलेली आहे, ती आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे. आता यामध्ये मी पाव टीस्पून हळद आणि 1 टीस्पून लाल तिखट घालत आहे. एक टोमॅटो मी कट करून इथे घालत आहे. कुकरमध्ये आपल्याला याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे. कुकर आपला झालेला आहे. डाळ अगदी छान शिजलेली आहे. हिला डाळ घोटणीने किंवा मॅशरनेही आपण घोटू शकतो, पण इतकी छान शिजलेली आहे की ती चमच्यानेही अगदी व्यवस्थित घोटण्यात आलेली आहे. डाळ अगदी व्यवस्थित झालेली आहे. आता मी फोडणीची तयारी करते. एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल गरम केलेलं आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं घालत आहे. 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत. तिखट आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आलं लसूण थोडंसं ठेचून इथे घातलेलं आहे. कढीपत्ता घालत आहे. आता यामध्ये मी 2 वांगी कट करून घालत आहे. वांग्याला आपल्याला 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे 50% आपली वांगी यामध्ये शिजून जातात. तसंही वांगा शिजायला फारसा वेळ लागत नाही आहे. गॅस आपला कमी आहे. आता यामध्ये पाव टीस्पून हिंग आणि धने जिरे पावडर घालायची आहे. धने जिरे पावडर आपण डाळ शिजवताना सुद्धा घालू शकतो, म्हणजे फोडणीत घालायची गरज पडत नाही. 1 टेबलस्पून मी गोडा मसाला इथे घालत आहे. गोडा मसाल्यामुळे ह्या वरणाला फार छान टेस्ट येते. मिनिटभर परतवल्यावर आता आपण जी डाळ शिजवून ठेवलेली आहे ती आपल्याला इथे घालायची आहे. आणि ज्या प्रमाणात आपल्याला डाळ पातळ पाहिजे त्या प्रमाणात इथे पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. भरपूर सांबार इथे घालायचं आहे. आणि आता गॅस मोठा करून एक छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि गॅस कमी करून आपल्याला ह्या डाळीला 3 ते 4 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. डाळ आपली शिजून अगदी तयार आहे. गोड्या मसाल्यात बनलेली ही वरण खूप छान लागते. भाकरी, पोळी, चपातीबरोबर तर लागतेच, पण भाताबरोबरही खूप मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.